हॅलो, जय शिवराय मॅडम. हो, जय शिवराय, बोला. सध्या कर्जमाफीची जोरदार चर्चा सुरू आहे. हो हो मग शेतकरी बांधव असा प्रश्न विचारतात की नक्की कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्याला होणार आणि केव्हा होणार? हो, नक्कीच. आता हा जो प्रश्न आहे तर तो सर्व शेतकरी बांधवांना पडलेला आहे. खरं म्हणजे शेतकऱ्यांचं कर्ज नेमकं किती प्रकारचं असतं हे समजून घेणं शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं असणार आहे. यामध्ये पहिलं कर्ज असतं ते म्हणजे पीक कर्ज, दुसरं असतं पुनर्गठित कर्ज आणि तिसरं जे असतं ते दीर्घ मुदतीचं कर्ज. अशा 3 प्रकारचं कर्ज शेतकरी बांधव काढत असतात. यामध्ये पीक कर्ज, पुनर्गठित कर्ज आणि दीर्घ मुदतीचं कर्ज. हे 3 प्रकारचे कर्ज आपण काढत असतो. आता यामध्ये पहिलं जे कर्ज आहे ते म्हणजे पीक कर्ज, ज्याला आपण ऍडव्हान्सिंग कर्ज असं म्हणतो. आता ऍडव्हान्सिंग म्हणजे काय, तर मी माझ्या शेतामध्ये पीक पेरलेलं आहे आणि त्या पिकाच्या उत्पादनातून तुमच्या कर्जाची जी परतफेड आहे म्हणजे बँकांच्या, तर ती परतफेड त्या पिकाच्या उत्पादनानंतर करेल आणि याला बँकांकडनं 1 वर्षाची मुदत आपल्या शेतकरी बांधवांना भेटत असते. मग जर तो शेतकरी बांधव ते कर्ज 1 वर्षात फेडू शकला नाही तर मग त्याला ते रिस्ट्रक्चरही करण्यात येतं, जर सरकारने तसे आदेश दिले तर. आणि त्यालाच आपण म्हणतो पुनर्गठन कर्ज. म्हणजे दुसरं कर्ज जे आहे ते पुनर्गठित कर्ज याला म्हणतात आणि तिसरं जे कर्ज आहे ते आहे दीर्घ मुदतीचं कर्ज. आता हे जे दीर्घ मुदतीचं कर्ज आहे यामध्ये अनेक प्रकारच्या कर्जांचा समावेश आहे. म्हणजे तुम्ही ट्रॅक्टरसाठी कर्ज काढू शकतात, पाईपलाईनसाठी कर्ज काढू शकतात, ठिबकसाठी, त्यानंतर शेतीच्या शेडनेटसाठी कर्ज काढू शकता. म्हणजे शेतीच्या उपयोगित जे काही वस्तू असतील किंवा शेतीच्या उपयोगी संबंधित तुम्ही जे काही कर्ज काढताय, इतर ट्रॅक्टर असेल, पाईपलाईन असेल, अशा अनेक गोष्टींचा यामध्ये समावेश असतो. याला म्हणतात की दीर्घ मुदतीचं कर्ज. आता कर्जमाफीमध्ये कोणत्या प्रकारचं कर्ज हे माफ होणार, म्हणजे हा मुख्य प्रश्न आहे शेतकऱ्यांचा. तर कर्जमाफीमध्ये फक्त आणि फक्त पीक कर्ज आणि पुनर्गठित कर्ज हे माफ होत असतं. आणि मग आता शेतकरी बांधव विचारता की कर्ज कोणतं माफ होतं, तर यामध्ये फक्त आणि फक्त पीक कर्ज म्हणजे तुम्ही पिकासाठी घेतलेलं कर्ज हेच माफ होत असतं. जसं की आपण सुरुवातीलाच पाहिलं की पहिलं जे कर्ज असतं ते पीक कर्ज असतं. मग हे पीक कर्ज फक्त आणि फक्त माफ होत असतं. मग तुम्ही इतर शेती संदर्भात जे काही कर्ज घेतलेले आहे, ट्रॅक्टर असेल, पाईपलाईन असेल, ठिबक असेल, कुठलंही असू दे, शेडनेटचं कर्ज असू दे, हे कर्ज कधीच माफ होत नाही आणि सरकार त्याला माफही करत नाही. आता तुम्हाला जर कर्जमाफीबद्दल माहिती द्यायचीच झाली तर समजून हे घ्या की 2017 मध्ये एक कर्जमाफी झाली होती. त्यावेळेस आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हेच मुख्यमंत्री होते आणि त्यांनी मुख्यमंत्री असताना 2017 मध्ये जी कर्जमाफी केली त्या कर्जमाफीमध्ये फक्त 1.5 लाखांपर्यंतचं कर्ज हे शेतकरी बांधवांचं माफ करण्यात आलं होतं. त्यामध्ये पण फक्त आणि फक्त थकीतच कर्ज हे माफ करण्यात आलं आणि जे रेग्युलर शेतकरी बांधव होते तर त्यांना प्रोत्साहनपर अनुदानाची घोषणा करण्यात आली होती. त्यामध्ये कुठल्याही इतर प्रकारचं लोन असेल किंवा कर्ज असेल ते माफ करण्यात आलं नव्हतं. म्हणजे फक्त आणि फक्त पीक कर्ज हे माफ करण्यात आलं. त्यानंतर 2019 मध्ये पुन्हा कर्जमाफी झाली. त्यावेळेस उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते. मग उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तेव्हा सुद्धा 2 लाखांपर्यंतचं पीक कर्ज फक्त माफ करण्यात आलं. इतर कुठल्याही प्रकारचं कर्ज त्यावेळेस सुद्धा माफ करण्यात आलेलं नव्हतं. म्हणजेच एकंदरीत फक्त आणि फक्त पीक कर्ज हेच शेतकरी बांधवांचं माफ केलं जातं आणि सरकार फक्त पीक कर्जच शेतकऱ्यांचं माफ करत असतं. तुमचा अजून जर काही प्रश्न असेल तर नक्कीच विचारू शकता. मॅडम, जे कर्जमाफी होणार आहे हो. ती कोणकोणत्या बँकेच्या होणार आहे? हो, हा प्रश्न अगदी महत्त्वाचा आहे. आता यामध्ये कोणकोणत्या बँका असतात, तर आपण जर पाहिलं तर राष्ट्रीयकृत बँका असतात, ग्रामीण बँका असतात, सहकारी बँका असतात, सोसायट्या असतात, त्यानंतर पतसंस्था असतात. मग आता नेमकं यामधून कोणत्या बँकांचं कर्ज माफ होणार हा शेतकऱ्यांचा मुख्य प्रश्न आहे. तर मग जी पतसंस्था असते तर ही पतसंस्था आधुनिक सावकारशाही असते. त्यांचं कर्ज हे माफ होत नसतं. म्हणजेच आपल्या गावातील आपण जे पतसंस्थेमधून शेतकरी बांधव कर्ज उचलत असतात ते कधीच माफ होत नसतं. कर्ज हे राष्ट्रीयकृत बँका असतील, त्यानंतर ग्रामीण बँका असतील, सहकारी बँका असतील, त्यानंतर सोसायट्या असतील तुमच्या, या फक्त बँकांचं कर्ज हे माफ केलं जातं कारण ह्या थेट सरकारच्या असतात. तर त्यांचंच कर्ज माफ केलं जातं. म्हणजे सरकारी बँकांचं कर्ज हे माफ होत असतं. आणि ज्या बँका खाजगी आहेत तर त्यांच्याबद्दल सरकार निर्णय घेत असतं, परंतु तो निर्णय नंतर असतो.
मग आता यामध्ये येणाऱ्या काळामध्ये नेमकं कोणत्या शेतकरी बांधवांचं कर्ज माफ होईल, किती लाखांपर्यंत होईल, ही माहिती शासनाच्या माध्यमातून आपल्याला मिळेल, परंतु ती GR निघाल्याच्या नंतर. आता फक्त असं सांगण्यात येत आहे की 3 लाखांपर्यंतची शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे. जसं की विधानसभा निवडणुकीपूर्वी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला वचन देण्यात आलं होतं की 3 लाखांची कर्जमाफी करू. तर त्या पद्धतीने आता आपल्याला सोशल मीडियावरती पाहायला भेटतं की 3 लाखांपर्यंतची कर्जमाफी होणार. परंतु ज्यावेळेस GR निर्गमित करण्यात येईल त्याच वेळेस परफेक्ट सांगता येईल की नक्की कर्जमाफी किती रुपयांची होईल, कोणत्या शेतकऱ्यांची होईल, यामध्ये जे शेतकरी बांधव थकीत आहे त्यांचीच होणार का, आणि जे शेतकरी बांधव रेग्युलर शेतकरी बांधव आहेत त्यांना नेमकं कर्जमाफी मिळणार की त्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळणार, हे GR निघाल्याच्या नंतर आपण शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न करूया. तोपर्यंत आपल्या चॅनलवरती शेतकरी बांधव नवीनच असतील, पहिल्यांदाच आले असतील तर त्यांनी नक्कीच हे चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून येथे शेतकरी बांधवांना नक्कीच शेतकऱ्यांच्या संदर्भातील सर्व अपडेट्स पाहायला मिळत असतात. तर धन्यवाद. धन्यवाद मॅडम.